अन्यायाविरुद्ध 4-10 लोक एकत्र येऊन उपोषणे, मोर्चे, आंदोलने करण्याच्या लुटपूटच्या लढाईने अकारण आपली शक्ती खर्ची करण्याऐवजी अखंड समाजाने एका छताखाली येऊन संघटित एकजुटीने दर्शन घडवले तर शासन करते काय आणि प्रशासन करते काय, साऱ्यांना समाजापुढे झुकावे लागेल, असे प्रतिपादन आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेन तालुक्यातील गडब येथे आगरी समाज बांधवांच्या सभेत बोलताना व्यक्त केले. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे कासू विभागातील समाज बांधवांची जाहीर सभा गडबच्या परमार्थ सदन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योजक छगनशेठ म्हात्रे, आमटेमचे सरपंच बाबूशेठ तांबोळी, गडबच्या सरपंच मानसी पाटील, हबप अनंत पाटील, खजिनदार पी.वाय. पाटील, डॉक्टर सुरेंद्र धुमाळ, जीवन पाटील, उपसरपंच संध्या म्हात्रे, सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्य सीता पाटील, सीताराम लांगी, सदानंद ठाकूर, कवी हिरामन पाटील, देविदास पाटील, लवेंद्र मोकल, दामाजी कोटेकर, अनंत चवरकर आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी मधील आगरी समाज हा सर्वात मोठा घटक आहे. हा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा समाज आहे. या समाजाने कधीही कोणत्याही जातीचा द्वेष केला नाही, सर्व जाती जमातींचा सन्मान केला. छत्रपती शिवरायांच्या काळात या समाजातील सरदार आणि मावळे शिवसैन्यात होते. म्हणूनच बहुजन विचारवंत नेहमी म्हणतात, आगरी बचेगा तो कोई नहीं मरेगा, आगरी मरेगा तो कोई नहीं बचेगा. अशा या समाजात नारायण नागू पाटील, दिवा पाटील अशी नररत्ने जन्माला आली. त्यांनी समस्त शेतकरी कष्टकरी जनतेची सेवा केली, त्यांना न्याय मिळवून दिला. असा हा आगरी समाज आता संघटित होत आहे. या सभेला समाज नेते सूर्यकांत पाटील, डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी मार्गदर्शन केले. येथील शेतजमिनी पूर्वीच्या नेत्यांनी कुळ कायद्याच्या माध्यमातून खोतांकडून काढून कुळांकडे सोपवल्या. त्याच जमिनी आज पुन्हा शासनकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा सपाटा चालवला असल्याचा आरोप केला. त्यांनी काय सांगितलं यांनी फडणवीसनी देवेंद्र फडणवीसनी की या समाजाने देवधर्मासाठी त्याग केला. देवधर्मासाठी म्हणजे त्यांनी पुजारीची भूमिका पुजारीचं काम केलं आणि त्यांनी त्यांचं उदरनिर्वाह होत होते. तरी त्यांनी सांगितलं की देवधर्मासाठी त्याग केला की त्यांना 50 कोटीचा निधी देऊन टाकू. अरे आमचं त्याग काय नाही. अरे आम्ही आमच्या जगण्याचा साधन विकासासाठी दिलेला आहे. तो सर्वोच्च अत्युच्च त्याग आमचा आहे. त्या त्यागाचं पण काही नाही. परंतु आपण संघटित नसल्यामुळे आपली दखल घेतली जात नाही. तुम्ही काय केलं तर तुम्ही किती काय केलं तर काय केलं त्याची काही. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.